केस गळती चालू झाली होती. मग आरशात वगैरे बघा एकदम असं गिल्टी फील होत होते. त्यानंतर मी काय झालं, माझ्या मित्राच्या आईला गारगोडीमध्ये घेऊन आलो होतो. गारगोडीमध्ये आल्यानंतर टोप तिथं म्हणजे एक बोर्ड लावला होता विकचा. मला पण काय कळत होतं, मी कंटिन्यू त्याच्याकडे बघत होतो. त्यानंतर माझे मित्र वगैरे आले, मी लावून वगैरे म्हणजे टोप वगैरे लावून घेतला. थोडे दिवस गेल्यानंतर विक जो असतो तो म्हणजे सारखा म्हणजे महिन्याला कंटिन्यू काढणे, परत म्हणजे लावणे, हे असा प्रकार होत होता. त्यामुळे कसं होतं, जो आपली ही जी ह्याच्यावली जी कातडी असते आपल्या डोक्यावली, ती एकदम घट्ट चिकटत होतं. मग त्यानंतर 15 दिवसानंतर म्हणजे आग होणे किंवा हे असे म्हणजे प्रकार होत होते. त्यामध्ये आग वगैरे होत होती. त्यानंतर मग कसं होतं, चिकट झाल्यामुळे लाल वगैरे हे असं व्हायचं. मग नंतर म्हणजे ते दिसायला लागले पॅचेस. त्यानंतर मग लोकांना म्हणजे कळायला लागली, बाबा मी काय घातले डोक्यामध्ये, टोप वगैरे घातलेला आहे. त्यानंतर मी कंपनीमध्ये माझ्या मित्राच्या भावाने हेअर ट्रान्सप्लांटेशन केलं होतं निर्मितीमध्ये. मग मला विश्वास पडत नव्हता, हे असं करतात का, मग डोक्यामध्ये एवढ्या सुया का हे करतात, म्हणजे एकदम हे कशा पद्धतीने करतात, भूल देतात, आपल्याला काय त्रास होतो का, हे असं मला वाटत होतं. मग माझे मित्र आणि मी इथं निर्मितीमध्ये आल्यानंतर मग सरांना पूर्णपणे माहिती विचारली. सरांनी आम्हाला माहिती सांगितली. त्यानंतर मी हेअर ट्रान्सप्लांटेशन करून घेतलं सरांकडून. चांगला आहे माझा रिझल्ट, काय अडचण नाही. आता पण बेस्ट वाटते मला पहिल्यापेक्षा. म्हणजे इथं आल्यानंतर पण मला लोक ओळखत नाहीत की हे नेमकं केलेलं आहे का म्हणून. कारण की मी इथं 2-3 वेळा आलो तर मला कुणीही ओळखलं नाही मला.